रामकृष्ण हरी. आज आपण होळी स्पेशल गोडाचा पदार्थ बनवणार आहे. ही रेसिपी ना होळीसाठी आहे. आपल्याला जेव्हा कधी आपल्याला पुरणपोळी शक्य होणार नाही तर आपण हे बनवणार आहे. बघा, ही आला 1 वाटी रवा, हे 1 वाटी गूळ, हे आपले काजू आणि बदाम ड्रायफ्रूट हे आले. तर आपण हा रवा छान असा भाजून घेऊ. आपली कढई तापली आहे. आपण आता हे काढून घेऊ त्यातून ड्रायफ्रूट. बघा झाले. आपण कमी गॅस करून आणि काढून घेऊ. जास्त जाळायचे पण नाही आपल्याला. अगदी थोडासा हलका ब्राऊन कलर आला की आपण लगेच काढून घेणार आहे. इतकी छान रेसिपी बनते ना हो. आपला हा गुळाचा शिरा होतो बर का. आपण कमी गॅस केलाय आणि हा आपला आला रवा. 1 वाटी रवा आहे आणि रवा घेताना आपण खूप बारीक किंवा खूप जाड नाही, असा मीडियम छान रवा घ्यायचा आणि एकदम कमी गॅसवर भाजणार आहे आपण हा रवा. बघा छान असा खमंग वास येतोय. तर आपण कमी गॅसवरच भाजलाय बरं का. वेळ लागतो थोडा पण ते कमी गॅसवरच भाजणार आहे आपण. आणि दुसरीकडे एक पाणी ठेवलंय. आपल्याला गरम पाणी लागणार आहे याला. झालंय आपलं भाजून. आता आपण हे पाणी 2 वाटी पाणी घेतलंय, मोजून पाणी घेतलंय बरं का. आपण सगळं पाणी लगेच नाही टाकणार आहे. हा आला आपला गुळ. कमी गॅस केलाय बरं का. कमी गॅसवरच आपण हा गुळ छान मिक्स करून घेऊ. आपण हे मिक्स केलंय पण त्यात थोड्या गाठी वाटताय त्या गुळाच्या. तर कमी गॅसवर अगदी 1 मिनिटासाठी अशी वाफ भरू, जेणेकरून तो गुळ वितळेल. आता आपण चेक करू. हे बघा त्याचं बरोबर पाणी झालंय. ते आता आपण एक सारखं असं मिक्स करून आणि ते पाणी बरोबर वितळलं जाईल. मग त्यात आपण आता हे टाकून घेऊ बघा, जेणेकरून चांगले मिक्स होऊन जाईल. आपण 2 मिनिटं वाफ भरू दिली होती. आता बघा परत एकदा छान मिक्स करून घेऊ. तुम्ही पण असा गोडाचा शिरा नक्की बनवा, गुळाचा खा आणि मला लाईक करून सांगा. बघा सबस्क्राईब करा एक. आपण आता ही सुंठ वेलचीची पावडर टाकून घेऊ. बघा गोडाचा पदार्थ म्हटलं ना, सुंठ वेलची जायफळ हे पाहिजेच आणि खूप छान चव येते. एकजीव करून घेऊ आता. आणि हे पूर्ण झाल्यावरच टाकायचं बरं का, जेणेकरून त्याचा वास जो आहे तो कमी पडत नाही. खूप छान झालाय आपला शिरा. झालाय आपला गुळाचा शिरा. तुम्ही पण असा शिरा नक्की बनवा, खा आणि मला सांगा.